नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो इकडं गोट्याकडं. हे बघा शेळी. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण काय काय करणार आहोत बघूया चला. हे बघा म्हशीला आता वैरण घातली आहे. तर मित्रांनो, ही बघा आमची शेळी कशी दिसते, आहे की नाही एक नंबर. आणि ह्या कोंबड्या बघा आत्ताच सोडल्यात 12 वाजता, कारण लक्ष देत बसायला लागतंय, नाहीतर मुंगूस आला म्हणजे एकदम खाऊन टाकतोय सगळ्यासनी एका ह्याच्यात. हो बघा दाम्या, म्हणजे हो पालवा आहे म्हणून याला दाम्या म्हणतात. ही शेळी. तर मित्रांनो, हे बघा न्हावी मामा आहेत, दाढी करायला आलेत गावात. जे खेडेगावात अजूनही असं चालू आहे की जे गावात नाही, आपले हे न्हावी मामा एक फिक्स असतोय ठरलेला. मग ते आठवड्याचा एक वार असतो, त्या वारी आपले येतात आणि एका ठिकाणी कुठंतरी फिक्स जागा असते. मग तिथं येऊन असे म्हणजे त्या दाढी वगैरे करतात, केस दाढी जे काय असेल ते गावकऱ्यांचे. मग त्यांना मग वर्षाचं काय ते धान्य दिलं जातं. तर मग अशा पद्धतीने मग ते आले होते, तर मी पण तिथं दाढी करून घेतली. किंवा काय कार्यक्रम वगैरे असला लग्नाचा, तर तशा कार्यक्रमांना हे येत असतात. अशा ह्या खेडेगावात अजूनही चालू आहे, शहरामध्ये आता बंद झालं आहे. तर ते सगळं दाढी वगैरे केली मी, आणि नंतर मग जीप गाडीतनं उसाकडे गेलो, कारण आम्हाला लाकडं आणायची होती. तिथे एक फणसाचं झाड तोडलेलं, तर ते फणसाचं झाड लाकडं ते कोणतरी घेऊन जातील म्हणताना मग भरून आणायचे होते. तर हे बघा गावाकडचं वातावरण, हे सारखं सांगायला नको, तुम्हाला माहीतच आहे. बैल वगैरे हे सगळे गावाकडे मी कायम दाखवतच आलो आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने मग आम्ही आता शेताकडे जाणार आहे. तिथली जी तोडलेली लाकडं वगैरे आहेत ते आता भरायचे आहे. बघा इथं आता गाडी परतायचं चालू आहे, मग परतून मग रिव्हर्सच घालणार आहे. आणि आता मग इथं आणल्या बघा ही लाकडं आहेत. फणसाचं झाड एक तोडलेलं, त्याला वाळवी आलती लागली ती. मग काय फणस पण लागत नव्हतं त्याला, खूप जुनं झाड होतं म्हणून मग तो तोडलं. तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही लाकडं आता भरल्यात, आणि मोठी मोठी लाकडं लावून ठेवणार आहे तिथंच. ते कोण भेटलं तर मग गिऱ्हाईक देणार आहे. आणि ही बारकी लाकडं जी आहेत ती लाकडं आता आम्ही जळणाला वगैरे घराकडे घेऊन जाणार आहे. हे बघा असं भरल्यात लाकडं, वाळलीत किंवा फोडायची. आणि एक बिंडा राहत होता, त्याला काय जागा नव्हती, तो पुढं बांधला बोनेटवर. आणि हे अशी फुल अशी गाडी भरली आहे बघा. आणि आता भरून आम्ही निघालो आहे, आता आलो घराला. आणि हे असं बघा आता इथं काढायला लागलो आहे, काढून ठेवायचं चालू आहे. तर हे असे काढून मग आता बघूया नंतर मग कुठं ठेवायचे आहे ते ठेवायला येईल. हे बघा अशी लाकडं भरल्यात. तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.